चिल्ड्रन, बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट मॅथ्स. इट्स मॅथ्स टाइम. म्हणजे ही गणित सोडवायची वेळ झाली आहे. आपल्याला गणिताचा अभ्यास करायची आता वेळ झाली आहे. इयत्ता 5वी साठी आपण गणिताचा अभ्यास करूया. स्टँडर्ड 5 सब्जेक्ट मॅथ्स, इयत्ता 5वी, विषय गणित. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक काय आहे बरं? आजचा आपला टॉपिक गणिताच्या पुस्तकातील प्रकरण 8वे, विभाज्य आणि विभाजक, भाग 2. विभाज्य आणि विभाजक या धड्याचा भाग पहिला आपण पाहिला आहे. आता आपण पाहूया भाग दुसरा. धडा 8वा, विभाज्य आणि विभाजक, भाग 2. बघा, तुम्हाला आठवत असेल आपण विभाज्य आणि विभाजक भागाकार पद्धतीने पाहिले होते आणि त्यासाठी आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहिल्या होत्या. त्यामध्ये 2ची, 5ची, 10ची कसोटी आपण पाहिली होती. आपण पाहूया 2 ने विभाज्यतेची कसोटी कोणती आहे. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. म्हणजेच त्या संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आहेत म्हणजेच ती संख्या समसंख्या आहे. अशा समसंख्येला प्रत्येक समसंख्येला 2 ने भाग जातो. दुसरी कसोटी आहे 5ची. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5, 0 किंवा 5 असेल अशापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो किंवा 5 असतो अशा कोणत्याही संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. आणि 10ची कसोटी ती पण सोपी आहे. संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. ती संख्या 10 ने विभाज्य असते. हो की नाही? आता बघा, एक 3ची पण कसोटी आहे. 3ची कसोटी काय आहे तर त्या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. ओके. आता काही ठिकाणी पहा, आपण सेमी इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा आपली काही मित्रमैत्रिणी शिकत आहेत. आपले बृहन्मुंबई महानगरपालिकेचेच विद्यार्थी, पण काही विद्यार्थी हे सेमी इंग्लिश मीडियम मध्ये शिकत आहेत. त्यांच्यासाठी मी हे इंग्लिश मध्ये सांगितलंय बघा. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2. इफ देर इज 0, 2, 4, 6 or 8 in the units place, the number is a multiple of 2 or is exactly divisible by 2. Test for divisibility by 5. Any number with 5 or 0 in the units place is a multiple of 5 or is divisible by 5. Test for divisibility by 10. Any number that has 0 in the units place is a multiple of 10. Right? अशा प्रकारे आपण 2, 5 आणि 10, 2, 5 आणि 10च्या विभाज्यतेच्या कसोट्या आता पाहिल्या. म्हणजे कोणत्या संख्येला 2 ने, 5 ने, 10 ने भाग जाऊ शकतो हे आता आपण पाहिलं.
ओके. आता या विभाज्यतेच्या कसोट्या लक्षात ठेवायच्या कायमच्या. 10वी पर्यंत काय पुढच्या संपूर्ण आयुष्यात या आपल्याला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे या कसोट्या आपण कायम लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा 2, 3, 19 अशा फक्त 2च विभाजक असणाऱ्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. आता 2 विभाजक कोणते? तर प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो हे आपल्याला माहिती आहे. म्हणून 1 हा विभाजक, 1 हा पहिला विभाजक आणि दुसरा विभाजक स्वतः ती संख्या, त्या संख्येला त्या संख्येने भाग जातो. उदाहरणार्थ 19. 19 या संख्येला 2 ने भाग जात नाही, 3 ने भाग जात नाही, 5 ने भाग जात नाही, 10 ने भाग जात नाही. तिला 19 या संख्येला 1 ने भाग जातो आणि स्वतः 19 ने भाग जातो. मग 19 या संख्येचे विभाजक 2 आहेत. कोणते? 1 आणि स्वतः 19. बघा अशा काही मूळ संख्या आपण पाहूया. 2. 2चे विभाजक कोणते आहेत? 2 आणि 1. स्वतः 2 ही संख्या व 1 संख्या. 3चे विभाजक स्वतः 3 ही संख्या व 1. 5चे विभाजक 5ला 5 ने भाग जातो व 1 ने भाग जातो. 7चे विभाजक 7 आणि 1. 7ला स्वतः 7 ने भाग जातो आणि 1 ने सुद्धा भाग जातो. 11चे विभाजक 11ला 11 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. 19चे विभाजक 19ला 19 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. अशा प्रकारे 2, 3, 5, 7, 11, 19 या संख्येला 1 ने आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो. अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात? बघा 1, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि त्याही पुढे अनेक संख्या 100 पर्यंतच्या, 100च्या पुढच्या, लाखापर्यंतच्या अशा अनेक संख्या आहेत की त्या संख्यांना फक्त स्वतः ती संख्या आणि 1 ने भाग जातो, कारण या संख्या मूळ संख्या असतात. ओके. या सर्व संख्यांचे विभाजक 1 व ती संख्या आहे. या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात या संख्यांना? मूळ संख्या म्हणतात. बघा दादा आहे आणि नंदू आहे. दादा काय म्हणतो बघा. पहिला नंदूनी प्रश्न विचारला. What do we call numbers like 4, 6 and 16 which have more than 2 factors? 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण त्या संख्यांना? Numbers like 4, 6 and 16 are called composite numbers. मराठीमध्ये त्यांना म्हणतात संयुक्त संख्या. ओके. ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजकांनी भाग जातो, संख्यांनी भाग जातो, अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. A number which has more than 2 factors is called a composite number. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजकांनी भाग जातो, अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. कंपोजिट नंबर म्हणजे मराठीत संयुक्त संख्या. संयुक्त संख्यांना इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर्स असे म्हणतात. A number which has only 2 factors, 1 and the number itself, is called a prime number. ज्या संख्येचे 1 व ती संख्या असे 2च विभाजक असतात, ती मूळ संख्या असते. मूळ संख्येला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्राइम नंबर. A number which has more than 2 factors is called a composite number.
ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर, संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. ओके, हा कोणती संख्या आहे? एक. काय हा? एक, 1. एक ही संयुक्त संख्या आहे की मूळ संख्या आहे? तर एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. एक ही संख्या संयुक्त संख्या सुद्धा नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही. 1 is a number which is neither prime nor composite. 1 is a number which is neither prime nor composite. एक ही संख्या संयुक्त संख्या सुद्धा नाही आणि मूळ संख्या सुद्धा नाही. 1 is a number which is neither prime nor composite. 1 is a number which is बघा, दादा, अंजू, मंजू. ओके, दादानी काय विचारलं? 12 व 18 या संख्यांचे सगळे विभाजक सांगा. अंजूने सांगितले 12चे विभाजक आहेत 1, 2, 3, 4, 6 आणि 12. आणि मंजूने काय सांगितलं? 18चे विभाजक आहेत 1, 2, 3, 6, 9, 18. आता बघा, आपण इथे बघितलं तरी आपल्याला कळतं इथे एक आहे, इथे एक आहे. बघा, इथे एक आहे, इथे एक आहे. इथे 2 आहेत. 12चा 2 हा विभाजक आहे. 18चा पण 2 हा विभाजक आहे. 12चा 3 हा विभाजक आहे. 18चा पण 3 हा विभाजक आहे. 12चा 6 हा विभाजक आहे. 18चा पण 6 हा विभाजक आहे. ओके, आता दादांनी काय सांगितलं? आता 12 व 18 या दोन संख्यांचे सामायिक विभाजक शोधा. या दोन संख्यांमध्ये सामायिक विभाजक कोणते आहेत ते शोधा. असं दादांनी सांगितल्यावर अंजू म्हणाली की सामायिक म्हणजे काय? सामायिक विभाजक म्हणजे काय? सामायिक म्हणजे कॉमन, जे दोन्ही मध्ये आहेत ते. ओके, सामायिक म्हणजे कॉमन, जे दोन्ही मध्ये आहेत. सामायिक म्हणजे काय? तर दादा म्हणाला 1, 2, 3, 6 हे विभाजक दोन्ही गटात आहेत. आपण आता पाहिले ना, हे दोन्ही 1, 2, 3, 6 हे विभाजक दोन्ही गटात आहेत. म्हणजे 1, 2, 3, 6 हे 12 व 18 यांचे सामायिक विभाजक आहेत. 1, 2, 3, 6 हे 12 आणि 18चे कॉमन फॅक्टर्स आहेत. ओके, कॉमन विभाजक आहेत, सामायिक विभाजक आहेत. ओके, पुढे दादानी विचारलं, आता 10 आणि 21 यांचे विभाजक सांगा. 10चे विभाजक आहेत 1, 2, 5, 10. 21चे विभाजक आहेत 1, 3, 7, 21. ओके, आता याच्यामध्ये बघा, आपण बघूया 1, 1. दोघांमध्ये 1 हाच सामायिक विभाजक आहे. हो की नाही? 3, 7, 21 इथे नाही. 2, 5, 10 इथे नाही. दोघांमध्ये सामायिक विभाजक कोणता आहे? 1. कोणता आहे? 1. मग दादा म्हणाला 1 हा एकच विभाजक सामायिक आहे. फक्त 1 हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणून 10 व 21 या सहमूळ संख्या आहेत. ज्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 ही संख्या असते अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आणि म्हणून 10 आणि 21 या सहमूळ संख्या आहेत. नंबर्स which have only one as a common factor are called co-prime numbers.
समूळ संख्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात? Co-prime numbers. Numbers which have only one as a common factor are called co-prime numbers. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक ही संख्या असते अशा संख्यांना समूळ संख्या म्हणतात, को-प्राईम नंबर्स म्हणतात. ओके. मूळ संख्या शोधण्याची इरॅटोस्थेनिसची पद्धत. आता एक मूळ संख्या शोधण्याची पद्धत आपण 1 ते 100 अंकांमध्ये पाहणार आहोत. 1 ते 100 अंक आपण घेतले. ओके. आता बघा, 1 ही संयुक्त संख्या नाही किंवा मूळ संख्याही नाही. तिच्या भोवती अशा प्रकारे चौकटीची खूण करा. कोणती खूण करायला सांगितली आहे? चौकटीची. बघा, 1 ला आपण चौकट केली. ओके. पुढे काय सांगितलंय बघूया. 2 ही मूळ संख्या आहे म्हणून तिच्या भोवती वर्तुळ काढा. चला, 2 ही मूळ संख्या आहे, तिच्या भोवती आपण वर्तुळ काढूया. काढलं 2च्या भोवती वर्तुळ. ओके. पुढे काय सूचना दिली आहे बघा. नंतर 2 ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या रेघा मारून बाद करा. येथे 100 पैकी जवळजवळ निम्म्या संख्या मूळ संख्या असणार नाहीत हे लक्षात येते. आता 2 ने विभाज्य असलेल्या संख्या कोणत्या? मगाशीच आपण बघितलं, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतात त्या सर्व संख्या काय असतात? 2 ने विभाज्य असतात. मग आता ही विभाज्यतेची कसोटी आपण लावूया आणि सर्व 2 ने विभाज्य असलेल्या संख्या रेघा मारून बाद करूया. चला सुरुवात करूया. 4, 6, 8, 10, कारण 10च्या एकक स्थानी 0 आहे. ओके. अशा प्रकारे 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50, 52, 54, 56, 58, 60, 62, 64, 66, 68, 70, 72, 74, 76, 78, 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 98, 100. 2 ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्यांवर आपण रेघ मारून त्या संख्या बाद केल्या आहेत. का बाद केल्या आहेत? 2 ने भाग जात आहे याचा अर्थ ती संख्या मूळ संख्या नाही, कारण तिला 1 ने भाग जाणार, 2 ने भाग जाणार, स्वतः त्या संख्येने पण भाग जाणार, म्हणजे ती संख्या मूळ संख्या नाही. म्हणून त्या संख्या आपण बाद केल्या. आपल्याला मूळ संख्या शोधायची आहे ना, मूळ संख्या शोधायची आहे म्हणून आपण 2 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या बाद केल्या. आता पुढे काय करायचंय बघा. 1, 2 आणि 2 ने भाग जाणाऱ्या संख्या बाद करून घेऊया, कारण पुढची सूचना अजून आपण वाचली नाहीये. पुढची सूचना वाचेपर्यंत 2 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या आपण बाद करून घेतल्या. ओके. चला, 2 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या बाद केल्या. आता बघा, 2 नंतर येणारी व बाद न झालेली 3 ही पहिली संख्या आहे, ती मूळ संख्या आहे. 3 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे. 3 भोवती वर्तुळ काढा. चला 3 भोवती वर्तुळ काढूया. काढलं? ओके. 3 ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या रेखा मारून बाद करा. आता 3 ने विभाज्य असलेल्या संख्या बाद करायच्या आहेत. 3 ची विभाज्यतेची कसोटी कोणती आहे? तर त्या संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांची बेरीज केल्यावर
त्या बेरजेला 3 ने भाग केला तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. आता 100 पर्यंतच्या संख्या आपण सहजरित्या बाद करू शकतो. मोठ्या संख्या असतील तर आपल्याला कसोटीचा उपयोग करून घ्यावा लागेल. आता बघा 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांवर आपण लाल रंगाची काट मारूया. आता 3चा पाढाच पहिला बोलूया. 3 एके 3, 3 दुणे 6 बाद आहे. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 सक 18, 3 साता 21, 3 आठा 24, 3 नवा 27, 3 दाहे 30. ओके. आता 3 3 मिळवत जाऊया. 33, 36, 39, 39 ने 3 42, 45 आणि 48. 48 नंतर 51, 54, 57, 60, 60 नंतर 63, 66, 69, 69 नंतर 72, 75, 78, त्यानंतर 81, 84, 87, 90, 93, 96 आणि 99. झालं. 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांवर आपण रेघ मारली, लाल रेघ मारली आणि त्या संख्या बाद केल्या. का बाद केल्या? त्या संख्या 3 ने भाग जातो याचा अर्थ त्या संख्या मूळ संख्या नाहीये. ओके. हे लक्षात घ्यायचं. आपण मूळ संख्या शोधतोय ना, मूळ संख्या शोधण्यासाठी आपण 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांना बाद केलं, 2 ने भाग जाणाऱ्या संख्यांना बाद केलं, 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांना बाद केलं. आता 3 नंतरची बाद न झालेली कोणती संख्या आहे? 3 नंतर बाद न झालेली संख्या आहे 5. मग या 5 भोवती वर्तुळ करा. ओके. आणि कारण ती मूळ संख्या आहे, मूळ संख्येला आपण वर्तुळ केलं आणि 5 ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या रेघा मारून बाद करा. आता 5 ने ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्यांची कसोटी काय आहे? 5 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतात अशा सर्व संख्यांना 5 ने भाग जातो. मग आता बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 आहेत या सर्व संख्या 2 ने भाग जातात म्हणून बाद झालेल्या आहेत. ओके. म्हणजे या मूळ संख्या नाहीत, हे आधीच सिद्ध झालंय. आता बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 आहेत त्या संख्या आपण बाद करूया. आता कोणाकोणाच्या एकक स्थानी बाद आहे? 5 आहे 25, मग 35, 45 3 ने भाग जातो म्हणून बाद झाली आहे. आता 55, ही 65, 75 सुद्धा 3 ने भाग जातो म्हणून बाद झाली आहे. 85 आणि 95. ओके. 2 ने 3 ने आणि 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या आता बाद झाल्या आहेत. म्हणजे त्या संख्या संयुक्त संख्या आहेत, मूळ संख्या नाहीत, हे सिद्ध झालं आहे. आता बघा, पहिल्या सगळ्या आपण 2च्या बाद करूया. ओके. 2च्या संख्या बाद झाल्या. आता 3च्या बाद केल्या आपण. ओके. आता 5च्या बाद केल्या. ओके. आता 5 नंतर बाद न झालेली 7 ही पहिली संख्या आहे, ती सुद्धा मूळ संख्या आहे. आता 7 ने विभाज्य असलेल्या सर्व संख्या रेघा मारून बाद करूया. बघा, 7 दुणे 7 एके 7, 7 दुणे 14, 14ला आपण घालवलं आहे 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सक 42, 7 साती 49. ही बघा आपण बाद केली. 7 आठी 56, 7 नवा 63, 7 10 70.
मग आहे 70 7 77, 77 7 84, 84 7 91, 91 7 98. बरोबर, सगळ्या संख्या बाद झाल्या. आता 7च्या पण संख्या बाद झाल्या आहे. आता बघा, याच्यामध्ये जेवढ्या राहिल्या तेवढ्या संख्या आपण आता मूळ संख्या म्हणून बाहेर काढूया. बघा, 2च्या झाल्या बाद, 3च्या झाल्या बाद, 3च्या बाद झाल्या, 5च्या बाद करूया, 7च्या. आता लक्ष द्या हा. आता बघा, पहिल्या रांगेपा 1 ते 10 मधल्या मूळ संख्या कोणत्या? 2 3 5 7. ओके. आता 11 ते 20 मधल्या मूळ संख्या 11, 13, 17 आणि 19. 11, 13, 17, 19. मग 21 ते 30 मध्ये बघा 23 आणि 29. यांना दोन्ही, तिन्ही, पाचनी, सातनी कशानेही भाग गेलेला नाहीये. त्या आहेत मूळ संख्या, त्यांना आपण इथे लिहिलं आहे. आता 31 ते 40 मध्ये बघूया, 31 आणि 37. मग 41 ते 50 मध्ये कोण आहे बघा, 41, 43, 47. या 3 मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59. या 2 मूळ संख्या आहेत. मग 61 ते 70 मध्ये 61 आणि 67. या 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79. या 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89. या 2 मूळ संख्या आहेत. आणि 91 ते 100 मध्ये फक्त 97 ही मूळ संख्या आहे. म्हणजे आपण ती 2ची, 3ची, 5ची, 7ची विभाज्यतेची कसोटी लावून उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आपण बाहेर काढून त्या लिहिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण 1 ते 100 मधल्या मूळ संख्या शोधल्या आहेत. अधिक माहितीसाठी ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्या संख्यांना जुळ्या मूळ संख्या म्हणतात. जसे 3 व 5, 5 व 7, 29 व 31, 71 व 73. या जुळ्या मूळ संख्यांच्या काही जोड्या आहेत. बघा, 53,47,421 आणि 53,47,423 ही देखील जुळ्या मूळ संख्यांची एक जोडी आहे. 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये जुळ्या मूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. हे पडताळून पहा. चला पाहूया. 3 आणि 5 जुळ्या मूळ संख्यांची जोडी पाहूया. 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, 41 आणि 43, 59 आणि 61, 71 आणि 73. ओके. युक्लिड हा गणिती इसवी सनापूर्वी सुमारे 300 वर्षे या काळात ग्रीसमध्ये होऊन गेला. त्याने असे सिद्ध केले की 2, 3, 5, 7 अशा क्रमाने मूळ संख्या लिहित गेल्यास त्यांची यादी कधीच संपणार नाही. म्हणजेच मूळ संख्या अनंत आहेत. ज्या संख्येला फक्त 1ने आणि स्वतः त्या संख्येने भाग जातो अशी जी मूळ संख्या असते, अशा मूळ संख्या अनंत म्हणजे अनेक आहेत. ओके. आता युक्लिड या गणितींचा आपण फोटो पाहूया. हे आहेत युक्लिड. ओके. 300 फार फार वर्षांपूर्वी, इसवी सन पूर्व 300 या काळात ते ग्रीसमध्ये होऊन गेले. ते एक थोर गणितज्ञ होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गणितामधले अनेक शोध लावले होते. ओके. हे आहे युक्लिड. थँक यू. Bye bye children. Take care.
Be safe. Have a nice day.